स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा CapCut ओपन करण्यासाठी आपल्याला VPN ची गरज आहे। त्यासाठी आपण प्ले स्टोरवरून कोणताही VPN डाउनलोड करून तो ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर CapCut ओपन करून घ्यायचा आहे। तर CapCut ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला तो न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचा आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपल्या स्टेटसचं मटेरियल आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर मटेरियलमध्ये जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचा आहे। ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सिम्पली हा इमेज आहे मी तर इथं डेमोसाठी यूज करतोय। इथं तुम्ही कोणताही इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तर सिम्पली इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरील सेकंड ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। सिम्पली खालील जो ऑप्शन दिसत आहेत त्यातल्या रेशो ऑप्शनवर क्लिक करून सेकंड रेशो म्हणजेच 6.9.16 हा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं आपल्याला इमेज लेअरला क्लिक करून अशा प्रकारे इथं आपल्याला सेट इमेज करून घ्यायचे आहे। बघू शकताय सेट इमेज करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, तर इमेज लेअरच्याच खाली ॲडिव लेअर आहे, सिम्पली त्या लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे। तर साऊंडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। त्यानंतर आपल्याला फ्रॉम डिव्हाइसमधून ते सॉन्ग आहे ते ॲड करून घ्यायचं आहे। आता हे सॉन्ग मी तुम्हाला याच्यात म्हणजेच मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे, तिथून तुम्ही ते यूज करू शकता। अदरवाईज मी इथं अशा प्रकारे तुम्हाला दिलेलं आहे। तर सिम्पली हे सॉन्ग ॲड करून घेतल्यानंतर जेवढी लेंथ सॉन्गची आहे तेवढीच लेंथ इथं आपल्याला इमेज लेअरची ठेवायची आहे। त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला सिम्पली इमेज लेअरला क्लिक करून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला बीटमार्क इथं दिलेलं आहे। आता हे बीटमार्क फक्त या व्हिडिओ पुरतेच राहणार आहेत। जेव्हा तुम्ही व्हिडिओ कराल तिथं तुम्हाला हे बीटमार्क दिसून येणार नाहीत। तर सिम्पली या बीटमार्कचं काम काय आहे की फक्त या बीटमार्क नुसार इथं आपल्याला जी या बीटमार्कची म्हणजे जिथं कट करायची आहे त्याची जे लेंथ आहे म्हणजे जी साईज आहे ती तुम्हाला प्रॉपर कळावी, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा 5 सेकंदाच्या इथं आपल्याला स्प्लिट करायचे आहे। तर 5 सेकंदाला केल्यानंतर परत एकदा 7 सेकंदाला करून घ्यायचे आहे। त्यानंतर इथं आपल्याला 9 सेकंदाला एकदा करून घ्यायचे आहे। त्यानंतर 10 सेकंदाला आणि अशा प्रकारे 12 सेकंदाला करून घ्यायचे आहे। आता इथं तुम्हाला प्रॉपर टायमिंग कळलं आहे म्हणजेच लेंथ कळाली आहे कुठल्या कुठल्या सेकंदाला करून घ्यायचे आहे, तुम्ही अशाच प्रकारे करून घ्यायचे आहे। त्यानंतर इमेज लेअरचे 6 भाग झाल्यानंतर सिम्पली सगळ्यात पहिली इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून इफेक्टमध्ये जायचं आहे। त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून सिम्पली इथं आपल्याला थोडासा वेळ बघून ओपन अँड क्लोजिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय। आणि इथंही आपल्याला 2 मिनिटं वाट बघायची आहे की आपले जे इफेक्ट आहे तिथं लोड होताना दिसून येत आहे, बघू शकताय। तर अशा प्रकारे आपले लोड झालेले आहेत। सिम्पली अशा प्रकारे बघू शकता इथं बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत, तर इथं आपल्याला कलरफुल झूम हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। तर अप्लाय करण्यासाठी सिम्पली त्या इफेक्टवर अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचा आहे आणि क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपल्या इमेज लेअरला तो इफेक्ट लागलेला आहे। तर याची लेंथ आहे ती इमेज लेअरपर्यंतच करून घ्यायची आहे। त्यानंतर स्टार्टिंग लाईन परत एकदा काय करायचं आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे। तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली स्क्रोल करत इथं आपल्याला स्क्रोल करत ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे। तर स्टार्टिंगपासूनच बघू शकता की ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर सिम्पली स्क्रोल करत यामधील आपल्याला जिओमॅट्रिक अशा प्रकारे एक तुम्हाला इफेक्ट दिसून येतोय, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे। तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथं आपल्याला या म्हणजे इथं आपल्याला पहिल्या इमेजपर्यंत अशा प्रकारे पूर्ण वाढवून घ्यायचे आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे सेकंड नंबरच्या लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इथून आपल्याला बॅक निघून तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल। सिम्पली बॉडी इफेक्टवर क्लिक करून आता इथं बघू शकता इथं ऑप्शन येत आहेत, तर सिम्पली इथं स्क्रोल करायचे आणि ग्लोईंग ग्लासमध्ये येत आहे आपल्याला याची। तर इथं आपल्याला विंगचा इफेक्ट म्हणजेच इथं आपल्याला फ्लेम विंग्स अशा प्रकारे सेकंड नंबर जो ऑप्शन दिसतोय तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा। अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती या इमेज पुरती तिथं आपल्याला वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर इथं आपल्याला थर्ड नंबरच्या इमेज लेअरला सिलेक्ट करून सिम्पली इथं काय करायचं इथं आपल्याला बॅक निघायचं आहे, म्हणजेच बॅक निघून आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर स्क्रोल करत नाईट क्लबवर क्लिक करायचं आहे आणि नाईट क्लबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला थर्ड ऑप्शन म्हणजे स्प्लिट फ्लिकर हा जो इफेक्ट आहे तो अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय।
तो सिम्पली इथं आपल्याला स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा. तर अप्लाय करून घेतल्यानंतर या इमेज लेअरची ही लेंथ म्हणजे इफेक्टची लेंथ आहे ती या इमेज लेअरपर्यंतच ठेवायची आहे. त्यानंतर 4th नंबरच्या इमेज लेअरला सिलेक्ट करून तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. सिलेक्ट करून सिम्पली ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला 2nd नंबरचा फिरामेंट हा इफेक्ट आहे अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला या समोरील अशा प्रकारे इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिसून येतील. सिम्पली व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आता व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन दिसून येतील. सिम्पली स्क्रोल करत इथं आपल्याला स्प्लिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला मिरर 3 हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲड्रेसवर क्लिक करून वर्टिकल अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर फिल्टर आहे तो पूर्ण कमी करून टाकायचा आहे आणि या इमेज लेअरची लेंथ आहे ती इथपर्यंतच आपल्याला ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला लास्ट इथं इमेज सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आता बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली क्लोनवर क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला 4 नंबरचा जो डॉक्युमेंट क्लोन अशा प्रकारे जो दिसून येतोय तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा. अशा प्रकारे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकताय. अशा प्रकारे पूर्ण स्टेटसला आहे तो इफेक्ट लागलेला आहे. त्यानंतर स्टार्टिंग लाईन बॅक निघून आपल्याला ओव्हरलेमध्ये जायचं आहे, ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे. त्यानंतर PNG दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून अशा प्रकारे थोडासा रोटेट करून अशा प्रकारे इथं अप्लाय करून घ्यायचं आहे. बघू शकताय. अप्लाय करून घेतल्यानंतर या PNGची लेंथ आहे ती शेवटच्या बिटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे तर 2 इमेज लेअरच्या मध्ये एक तुम्हाला ऑप्शन दिसतोय त्याच्यावर क्लिक करून सिम्पली आपल्याला 2 मिनिटं वाट बघायची आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे 2 मिनिटं वाट बघून कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून पुल इन हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे शेवटपर्यंत करायचे आपल्याला. ह्या ज्या 2 इमेज लेअरच्या मध्ये जो ऑप्शन दिसतोय त्या ऑप्शनला पुल इन हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर बघू शकताय त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे हा पूर्ण स्टेटसला इफेक्ट अप्लाय झालेला आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.